सातारा जिल्ह्याच्या राजधानीमध्ये आज या ठिकाणी सर्व समन्वयकांची बैठक झाली। या बैठकीमध्ये उद्या सातारा जिल्हा संपूर्ण बंद करण्याचा निर्णय राजधानी सातारा मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीच्या वतीने जाहीर करण्यात आला। उद्या साताऱ्यामध्ये सकाळी 9 वाजता गांधी मैदानापासून मोटरसायकल रॅलीनं सुरुवात होईल। ही रॅली होई नाक्यावर येईल। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला तिथं पुष्पहार अर्पण केला जाईल। त्यानंतर सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ही रॅली तिथं आंदोलनाचं स्वरूप त्या रॅलीला प्राप्त होईल। यापूर्वी 58 मोर्चे झाले। त्या मुकमोर्चामध्ये संयमाची शांततेची भूमिका घेतली गेली। छत्रपती शिवाजी महाराजांची ही राजधानी आहे सातारा। या राजधानीकडून संपूर्ण महाराष्ट्राला अपेक्षा आहे। या राजधानीनं एकेकाळी या राज्याचं नेतृत्व केलं। आज संपूर्ण मराठा समाज सातारा जिल्ह्याकडे राजधानीकडे खूप अपेक्षेने पाहतोय। अशा वेळेस साताराच्या राजधानीने शांत बसून जमणार नाही आणि म्हणून उद्यापासून साताऱ्यामध्ये आंदोलनाला सुरुवात होते। हे आंदोलन अत्यंत विस्तृत स्वरूपात असेल। उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रॅली आल्यानंतर संपूर्ण समाजाला विचारात घेऊन, संपूर्ण समाजाच्या प्रतिक्रिया लक्षात घेऊन आंदोलनाचं स्वरूप त्या ठिकाणी पुढचं आंदोलनाचं स्वरूप संपूर्ण सकल मराठा समाज जाहीर करेल। मी असेल, शरद काटकर असतील किंवा इथं उपस्थित असलेले कुणी असेल, इथं कुणीही हा एक पदाधिकारी नाही, तर हे सगळे मराठा सेवक म्हणून एकजुटीनं काम करतायत। हा संपूर्ण समाज म्हणून सगळेजण काम करतायत आणि संपूर्ण समाजानं हा घेतलेला निर्णय, या निर्णयाला अधीन राहून सातारा जिल्ह्यातील सगळ्या लोकप्रतिनिधींनी, मोठे आमदार असतील, खासदार असतील, जिल्हा परिषदेचे सदस्य असतील, नगरसेवक असतील, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी असतील, सगळ्यांनी आपले राजकीय मुखवटे बाजूला ठेवून आपण सगळेजण मराठा आहोत आणि आपल्या पुढच्या पिढीला आपण काही न्याय देणार असू तर आपण सगळेजण एकत्र आलो पाहिजे आणि उद्याच्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन भविष्यकाली दिशा स्पष्ट करावी, अशा पद्धतीचं नियोजन आजच्या बैठकीने घेतलेलं आहे। आज आपण जी बैठक पाहिली, तुम्ही लक्षात घेतलं असेल की प्रचंड गर्दी आजच्या या बैठकीला होती। ही गर्दी बरंच काही सांगते। या समाजाच्या खूप अपेक्षा आहेत। आमच्या 2 भगिनी तर त्यांच्या डोळ्यातनं पाणी आलं। त्यांना मेरिटच्या निकषावर असून सुद्धा किंवा त्यांना गुणवत्ता असून सुद्धा आणि त्यांची निवड झालेली असून सुद्धा अजूनही त्यांना नियुक्तीपत्र मिळालेलं नाही, त्यांना अजून ऑर्डर मिळालेली नाही। अशा पद्धतीच्या अनेक समस्या मराठा समाजाच्या नवीन पिढीसमोर आहेत। या समस्यांना वाचा फोडणं गरजेचं आहे आणि म्हणून संपूर्ण मराठा समाजानं या आंदोलनाला हातात घेतलेले। या आंदोलनामध्ये सातारा जिल्ह्यातील तमाम जनतेने सहभाग घ्यावा असं आवाहन या निमित्तानं